काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितिना, विश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, विठ्ठला विठ्ठला। भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री संताची माता चरणामध्ये, श्री संताची माता चरणामध्ये,
मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितिना, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे जुना निळा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. आणि या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग आहे. विष्णुदास झाल्यानंतर काय फायदा होतो याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला श्रीमद भागवत कथा आपल्या गावामध्ये सुरू आहे. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसात शुकाचार्यांनी भागवत सांगितलं आणि परीक्षितीनं ते श्रवण केलं आणि 7 दिवसात परीक्षितीला मोक्ष मिळाला. शुकसनकादिकी उभारिला बाहो, परीक्षितीला हो दिसा साता, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. किंवा श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. असं श्रीमद भागवत कथामृत आपण सेवन करत आहात. आणि श्रीमद भागवत वाचल्यानंतर श्रवण केल्यानंतर आपल्याला महत् पुण्याची प्राप्ती होणार आहे. त्याचबरोबर मी सकाळी पाहिलं ज्ञानेश्वरी पारायण अगदी सुरामध्ये चालू होतं आणि पारायण कर्ते मंडळी या मंडपामध्ये खूप मोठ्या संख्येनं पारायणाला बसलेले आहेत. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला ज्ञानोबरायांनी दिला हे आपलं भाग्य आहे. कारण गीता ही संस्कृतमध्ये होती. तर आपली अडचण काय आहे, आपल्याला संस्कृत कळत नाही. मग ही अडचण ज्ञानोबरायासारख्या संतांनी ओळखली आणि म्हणून त्यांनी काय केलं तर संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी आणि केली से मराठी गीता देवी. मराठीमध्ये ज्ञानेश्वरी केली. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. संत जनाबाई म्हणतात की डोळ्यानं काय पाहावं, पंढरी, आणि डोळ्यानं वाचावं काय, तो वाचण्यासारखा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. अशी ज्ञानेश्वरी जो कोणी वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. आणि त्याचा फायदा ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरया टिकेशी. कसलाही मूर्ख असू द्या, अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय मुढा. कसलाही मूढ माणूस असू द्या, मूढ पापी जैसे तैसे, उतरी कासे लावोनी. आपल्याला ज्ञानोबरायांनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. स्वतः ज्ञानोबरायांनी हा ग्रंथ लिहिण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले. फक्त आपल्याला वाचायचं काम आहे. आणि जर ज्ञानेश्वरी वाचली तर जीवन कळाल्याशिवाय राहत नाही. जीवन आपलं काय, हा मनुष्य देहात येऊन आपल्याला काय करायचे, कशासाठी आपण जन्माला आलो, या मृत्यू लोकात आल्यानंतर आपलं इति कर्तव्य काय आहे, आणि जाताना आपल्याला काय घेऊन जायचं, आणि जगत असताना कसं जगायचं, ह्या सगळ्यांचं इत्यंभूत मार्गदर्शन कुठं मिळत असेल तर एकाच ग्रंथात, ते म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणून
आणखी प्रमाण दिलं महाराजांना. नाथ महाराज म्हणतात. आता आपल्याला कसं आहे, कोणत्या संतानं काय सांगितलं ह्याला एक वेटेज आहे. वेटेज म्हणजे अधिकार संपन्न साधू असला तर त्याच्या वाणीत तो अधिकार असतो. म्हणून नाथ महाराज हे अधिकार संपन्न साधू आहेत, ज्यांच्या घरी देवानं पाणी भरलं श्रीखंड्या रूपानं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो, असे नाथ महाराज होते. नाथ महाराज म्हणजे साधारण नाहीत, आपल्या मराठवाड्याचं भूषण आहेत, वैभव आहेत. पैठणला त्यांचा जन्म झाला. आपल्या मराठवाड्या प्रांतातले नाथ महाराज आहेत, ज्यांनी देवघरी राबवला. असेच अधिकार संपन्न पुरुष म्हणतात की भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, आणि मग कृपा करी हरी तयावरी, त्याच्यावर हरी कृपा करतो. त्याचं कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेची टीका आहे, भगवद्गीतेचं भाषांतर आहे मराठीत. तर भगवद्गीता हा ग्रंथ कुणा सांगितला, त्याचंच ध्रुवचरण. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन आता दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ आहे. तिकडून कौरव सैन्य आणि आपलं पांडव सैन्य अर्जुनाचं. आणि आता युद्धाची तयारी झाली कुरुक्षेत्रावर. ऐन वेळेला अर्जुन म्हणतो न कांक्षे विजयम कृष्ण नच राज्यम सुखानीच किम नो भोगेन किम नो भोग हा किम भोगेर जीवितेन वा, मला राज्य नको. मग आणि आपलं गांडीव धनुष्य खाली टाकला आणि रथामध्ये बसला. अशा वेळी आता जसं एखाद्या लग्नाची तयारी व्हावी, ऐन वेळेला नवरदेवानं आता लग्न करायचं नाही म्हणावं, मग बाकीच्यांची जी पंचायत होती तशी आता सगळ्यांची. अर्जुनच मुख्य योद्धा कोण आहे, अर्जुन, आणि तोच म्हणतो युद्ध नको. मग भगवान श्रीकृष्णाला शरण जातो, म्हणतो देवा मी मोहग्रस्त झालो, हे सगळे माझे आप्तजन आहेत, यांना मी कसं मारू, युद्ध करू की नको करू. आता मला सांगा, अर्जुनाचाच हा प्रश्न नाही, अर्जुन आपला प्रतिनिधी आहे. आपल्याला सुद्धा कीर्तनाला जाऊ की नको जाऊ संभ्रमच आहे ना. महिलांना सुद्धा ही साडी घालू का ती साडी घालू, म्हणजे तुमच्यात सुद्धा संभ्रम आहे. तसं अर्जुनाला सुद्धा युद्ध करू की नको करू, करू की नको करू, अशा द्वंद्वात तो अडकलाय. मग अशा वेळी शरण देवासी जाता भले, आता कोणताच निर्णय होत नव्हता. म्हणून तो देवाला म्हणतो शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्न, देवा मी तुझा शिष्य आहे आणि तू मला याच्यातलं योग्य काय आणि अयोग्य काय याचं मार्गदर्शन कर. मग त्यावेळेस देवानं भगवद्गीता सांगितली. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. मी कशासाठी सांगालोय की ह्या भगवद्गीतेचा जन्म कसा झाला. मग त्यावेळेस अर्जुनाला निमित्त करून 18 अध्याय 700 श्लोक भगवद्गीता सांगितली. ती संस्कृत मध्ये आहे. अर्जुनही संस्कृत मध्येच बोललाय आणि भगवान सुद्धा संस्कृत मध्ये, आणि व्यासांनी ते लिहून ठेवले महाभारतातील भीष्म पर्वामध्ये. 18 पर्व आहेत महाभारतात, त्याच्यात भगवद्गीता भीष्म पर्वात आली. मग स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, ह्या दोघांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतोय आणि देव उत्तर देतात. आता अर्जुनाचे प्रश्न आपल्याला सुद्धा आहेत. आपल्याला सुद्धा वाटते ज्ञान योग श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे, कर्म करू का ज्ञान साधना करू, कोणती साधना केल्यावर देव आपल्याला मिळेल, सगुण उपासना करावी की निर्गुण उपासना करावी, असे आपले सुद्धा प्रश्न आहेत. तेच भगवद्गीतेत अर्जुनानं विचारलेले. स्थितप्रज्ञ कसा असतो, त्याचे लक्षणं काय, गुणातीत कसा असतो, 3 गुणाचे लक्षणं काय, श्रद्धा कशी 3 प्रकारची असते, अशा अनेक प्रश्न प्रत्येक अध्यायात. तुझा आवडता भक्त कोणता, मग 12व्या अध्यायात त्याचे 36 गुण, अद्वेष्टा सर्वभूतानांपासून देवानं सांगितले. अशा अनेक प्रश्न विचारले. आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाही. हे प्रश्न आपल्याला नाहीत, प्रत्येकाला हे प्रश्न आहेत. आणि ह्या प्रश्नाची उत्तरं कुठं पाहायची असतील तर भगवद्गीता वाचावी लागेल. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली काय आणि भगवद्गीता वाचली काय. ज्याला संस्कृत येतं त्यानं संस्कृत वाचा, येत नाही त्यानं मराठीत ज्ञानेश्वरी वाचा. म्हणून असं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आहे. सर्वांना धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. आता आपला मुख्य विषय आहे विष्णुदास. कुणाला म्हणायचं विष्णुदास, जो विष्णूचा दास आहे त्याला म्हणायचं विष्णुदास.
आता आपण सगळे उभा गंध लावतो म्हणजे विष्णूचे दास आहे. जे शिवाची उपासना करतात ते शैव, विष्णूची उपासना करतात ते वैष्णव, शक्तीची उपासना करतात ते शाक्त. प्रत्येकाचा एक संप्रदाय, प्रत्येकाची एक वेगवेगळी उपासना पद्धती आहे. त्याच्यात आपण भगवान विष्णूला मानतो म्हणून वैष्णव आहेत. तर वैष्णवाचे लक्षण सांगत असताना संतांना विचारा, कुणाला म्हणायचं वैष्णव? तुकोबराय म्हणतात वैष्णव त्याला म्हणायचं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. ज्याची संपूर्ण माया देवावर आहे, म्हणजे सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी. देवा मला ह्या जगात एकटा तू आवडतोस, बाकी ह्या जगात मला कोणीच आवडत नाही. असं होतंय का? आपल्याला बायको आवडते, धन आवडतं, कीर्ती आवडते, मान आवडतो, पण नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. तृणवत वाटतं त्यांना ह्याचं. मान अपमान तृणवत वाटतं, तो धन कसपटा समान वाटतं. सोने रुपे आमा मृत्तिके समान, मानिक पाषाण खडे जैसे. म्हणजे समलोष्टाश्म कांचना अशी वृत्ती असते त्यांची. त्यांना ह्याच्यात फार काही रस नाही. बरं तेवढं जाऊ द्या, कमीत कमी देहावर तर प्रेम. अहो देहावर सुद्धा त्यांचं प्रेम. तुमचं आमचं देहावर खूप प्रेम आहे, देहावर, म्हणून तर आपण या देहाला जपतो. पण त्यांचं देहावर सुद्धा काय नाही, प्रेम नाही. अवघी देवावरी माया, त्याला म्हणायचं विष्णुदास. मग आपण विष्णुदास आहेत की नाही एवढंच ठरवा. आपण म्हणतो विष्णुदास म्हणजे आपला दावा आहे, पण कोर्टात तो सिद्ध झाला नाही. आपण म्हणतो विष्णुदास, 12 ठिकाणी गंध लावतो, 12 ठिकाणी झाला विष्णुदास, एकादशी करतो झाला विष्णुदास. ठीक आहे, हे सगळे विष्णुदासाचे बाह्य लक्षण, आंतरिक लक्षण आहेत. मी ऊर्ध्व पुंड्रभाळी गंध लावतो, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणतो, हरिपाठ करतो, पंढरीची वारी करतो, एकादशी करतो. ही जी आपल्याला संप्रदायात नेमून दिलेली पंचपदी आहे, भजन आहे, कीर्तन आहे, तरी मी विष्णुदास नाही असं म्हणू शकत नाही. पूर्णपणे विष्णुदास होण्यासाठी अंतरंगातही जाणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून झाले जे उदास सर्व भावे. देहावर सुद्धा देहीच विदेही भोगू दशा. त्यांना भान नसते देहाचं सुद्धा. आपण देहावर असतो, ते देहावर नसतात, देहीच विदेही असतात. जसा भक्त ऐसे जाणाचे देही उदास, भक्त ऐसे जाणाचे देही उदास, ऐसे जाणाचे देही उदास, ऐसे जाणाचे देही उदास, भक्त ऐसे जाणाचे देही उदास, भक्त ऐसे जाणाचे देही उदास, भक्त ऐसे जाणाचे देही उदास.
ऐसे जाना जे देही उदास, आणि गेले आशापाश निवारून, विषय तो त्यांचा झाला, म्हणजे अवघी देवावरी माया. इथपर्यंत आपण आलो. त्याला वैष्णव म्हणायचे. आता वैष्णवाचे लक्षण सांगत असताना आपला विस्तार जास्त होईल, पण थोडक्यात तुम्हाला कळालंही पाहिजे ना की वैष्णव आणि विष्णुदास, विष्णूचे दास. आता तुम्ही म्हणाल एवढं केल्यानंतर जोपर्यंत विष्णूच आपला दास होत नाही तोपर्यंत आपण विष्णुदास नाही. एवढं लक्षात ठेवा, बोललेलं ज्याला लक्षात आलं. आता विष्णू आपला दास होण्यासाठी भक्ती करावी लागेल. कुणाकुणाचा दास झाला विष्णू? उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. मना पुढे कुणाला पाठ आहे? सजन प्रसाद. फक्त सांगा मला. भक्ती हे दास ज्यांनी ज्यांनी दास केले विष्णुदासाला त्यांचे मला सांगा, फक्त यादी सांगा, कारण वेळ नाही. दासीपुत्र कन्या विदुर. दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्ती, म्हणजे विदुरानं देवाला आपलं दास केलं, घरी जेवू घातलं. दुर्योधनाच्या घरचं पंचपक्वान्न देवानं खाल्लं नाही, पण विदुराच्या कन्या खाल्ल्या. म्हणजे विष्णूलाच ज्यानं आपलं दास केला, आपल्या ताब्यात घेतलं, तो विष्णुदास. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्सी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. प्रल्हादानं विष्णूला आपलंस केलं. कधी केलं? जेने मज गर्भीच घातली मिठी. आपण तरी आज माळ घालू, उद्या माळ घालू, बरेच जण म्हणतात तोंडात दात पडल्यासच माळ घालतात, तोवर घालीत नाही. पण प्रल्हादाने एवढी तातडी केली, करावी तातडी परमार्थाची. आईच्या पोटात असतानाच नारायण आपलासा केला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला दला कृष्णदाता. आईच्या पोटातच बोध घेतला की आपल्या या जगात फक्त आपला देव आहे, बाकी कोणी आपलं नाही. किती तुम्ही आपलं समजा, तुमचा दावा आहे हे माझे ते माझे, पण अंतकाळीचे नाही कोणी. अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे विठो, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचोनिया. गजेंद्राला असंच वाटत होतं की हे सगळे माझे आहेत, मला सोडवितील. कुणच नकरापासून त्याला सोडवलं नाही. शेवटी सरोवरातलं एक कमळ उपटून त्यानं विष्णूचा धावा केल्याबरोबर गजेंद्रानं धावा केला. जो कोणी असेल ब्रह्मांड चालक, ते कमळ देवाच्या नावानं त्यानं वाहिलं. त्याला देव सुद्धा माहित नाही. आणि देवाला धावा केल्याबरोबर कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई म्हणल्याबरोबर त्वरा झाली गरुडात टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. गरुडाला देवानं स्पीड वाढवायला सांगितली. आता किती स्पीड वाढविली गाडीची? 120 180 लास्ट काटा झाला. देव म्हणले एवढ्या नाही, माझं समाधान नाही. द्रौपदीनं हाक मारली कृष्णाचं न उच्चारल्याबरोबर, शेवटचं न, आणि मी तिथं हजर. इतकी तातडी मला आहे म्हणले. गरुड म्हणले एवढी स्पीड माझी नाही, मग चल हट म्हणले. गरुडाला त्वरा झाली गरुडात टाकीले मागे, आणि द्रौपदीच्या लागे नारायणे. इतक्या तातडीनं द्रौपदीला मदत दिली. म्हणजे द्रौपदीनं विष्णूलाच आपलं दास केलं, राबवलं. आणि मग देवाला वस्त्र पुरवावे लागले.
ही ताकद विष्णुदासाची आहे. बऱ्याच जणांनी विष्णूला आपलं दास केलं. नाथ महाराजाचं मी उदाहरण सांगितलं, घरी पाणी भरायला लावलं देवाला. अहो एक जणानं पत्नीचं बाळांपण करून घेतलं देवाकडून, असले काम करून घेतले. तुकोबाची बहीण झाला शारंग, वहिनी उघडादार अप्रमाण, वहिनी उघडादार अप्रमाण, वहिनी उघडादार अप्रमाण. तुकोबाची बहीण झाला शारंग, वहिनी उघडादार अप्रमाण, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. देवाला लाज नाही भक्ताचे काम करायला, म्हणून तो चोखोबाची बहीण झाला शारंग आणि वहिनी उघडादार हाका मारी. बाळांपण केलं. आता असेच छोटे छोटे काम, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेलेविनी, माळ्या सावत्यास खुरपू लागे, सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू पुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. हे असले विष्णुदास म्हणजे विष्णूला राबवणाऱ्याचे उदाहरण आहे. हे साधारण नाही. चोखोबाराय संत जनाबाईनं तर देवाला करू दळण दळायला लावलं. हे काय काम देवाला लावायसारखं काम आहे का? तरी सुद्धा जनी संगत दळण दळू लागलं. त्याचं कारण बी तसंच होतं. तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, पण इथं बसलेले कोणीच विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. विठ्ठला म्हणा म्हणा कुंडली सदा नाम घोष करू हरिकथा, मग तेने सदा चित्ता समाधान. जरा असं थोडस झोपू नका. कीर्तन आहे म्हणल्यावर नाम घोष करा आणि आपल्या हितासाठी. इथंच एवढीच जागा आहे, तर तुमचं हित आहे. बाकी तुम्ही कुठेही फिरून आलात तरी हित नाही. मी नाही सांगत. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकवेद. एवढंच करा म्हणून इथं. पण आपलं काय होते, आपुल्या हिताचे न होती सायास. ग्रह दारा आस धन वित्त, बस ह्याच्याकडेच आपली धाव आहे. म्हणून तर संत म्हणतात की सायासानं परमार्थ करा. पण आपण सायासानं सायासे करीशी प्रपंच दिननिशी, रात्रंदिवस काय करतो, प्रपंचच करतो. पण हरीशी न भजसी, सप्त्यापुरतं सुद्धा इथं येणार नाहीत माणसं. नाही नाही आम्हाला टाइमच नाही, बायका लेकरातून नाही. यम जेव्हा गच्ची दाबील तेव्हा तुम्हाला टाइम देईल, 1 सेकंद वरी देत नाही. देईल का? बांधोनिया देती यमाची हातीन, भूषणेही घेती काढून. ते टाइम देत नाही कुणाला. टाइम संपला की उचली पुन्हा माझं. थोडस एकेरी घेतले की आपला विषय पुढे भरपूर आहे. आणखी मग पहिलं चरण सुद्धा झालं नाही म्हणजे काय होईल पुन्हा मग ह्याच्यातच जाईल आपलं. हे जे मधले प्रमाण आहेत हे मला फक्त तुम्हाला
चलत चलत सांगून मेन विषयावर न्यायचं, हे लक्षात घ्या. मग आपली गाडी अशीच आडरानं फिरत राहील. तुमच्या इकडे येताना काय होते, कोणता फाटा आला देवीपासून आपल्या, मला वाटते काय म्हणतात तुम्ही, नाही नव्या महागावापासून मधात इकडं घुसाव का जुन्या गावात जायचा एखादा माणूस, त्याला कळायचं सुद्धा नाही नवा निळा कोणता, जुना निळा कोणता, नवं महागाव कोणतं, जुनं महागाव कोणतं, एवढं कळाय महिना जाते बघा एखाद्या नवीन माणसाचा. हे बारके सारखे रस्ते तर कॅनलचे पाठच होत नाही, तसे मधले जे प्रमाण आहेत हे कॅनलचे रस्ते. मेन रस्त्याला की आपली गाडीच गेली नाही. म्हणून तुम्हाला हे उंच नीच काही कशासाठी प्रमाण दिली की ह्याच्यातले तुम्ही वाचून घ्या पुन्हा. आता पुढचे ज्यांनी ज्यांनी विष्णूला आपलं दास केलं असे बरेच आहेत. दामाजीचा झाला पाडेवार, हे तुम्ही लाख्या कोलाट्याचा ढोलपिटी, मीराबाईचा घेतो विष प्याला, नामयाची जणी सवेवेची शेणी, इथपर्यंत आपण आलो. जनाबाईचं सांगू लागलो. आणि धर्मा घरी पाणी वाहे झाडी, अहो देवानं उष्ट्या पत्रवळ्या उचलल्या. जनाबाईचं एवढंच नाही, केर भरी चक्र पाणी. आता हे काम लावायसारखं आहे का, हे काम लावायसारखं आहे का? बरं ह्याच्यापेक्षा पुढचं काम, जनी डोईने गांजिली, जनी डोईने गांजिली, आणि देव हाती सोडी बुचडा, मारी उवा तातडी. उवा मारायचं काम देवाचं आहे का? पण इतकं देवाला राबविले कुणी. मला तर कधी कधी वाटतं जास्त लाडावून ठेवलेत भक्त. अहो जी बाई देवाला उवा मार म्हणते माझ्या डोक्यामधला, माझा बुचडा पाड, आणि देव बी पाडतो, त्याला इलाज नाही, नाही लाज धरीत. इतका विष्णू आपला दास व्हावा लागतो, त्याला म्हणायचं विष्णुदास. विठ्ठला मग आता असा जो कोणी विष्णुदास ज्याला व्हायचे, असा जो कोणाला विष्णुदास व्हायचे का, अहो कोण नको म्हणेल ज्याच्या घरी देव 24 तास हजर आहे. द्वारकेचा राणा पांडव, अहो 24 तास देव पांडवाच्या घरी होता. का होता, पहाते पांडव अखंड वनवासी, पण परी त्या देवासी आठविती. त्याचं वर्मही जाणून घ्या, फुकट नाही देव कुणाच्या इथं येतो. अहो तुमच्या स्वप्नात येईना. महाराजांना कीर्तन करून करून जिंदगी गेली, आमच्या स्वप्नात आणखी देव आला नाही. आला का, त्याच्यासाठी तेवढी पात्रता तयार करावी लागते, त्या वृत्तीवर जावं लागतं, भक्ताच्या वृत्तीवर जावं लागतं, ती वृत्ती मिळवावी लागते. मग ती वृत्ती आपल्यात आली की मग देव दुरी नाही देव त्याला. मग देव त्याच्या जवळच नाही, त्याच्या सोबतच राहतो. देवाला पुन्हा दुसरीकडे करमतच नाही, त्याच्या सोबतच देव. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. तो मग त्या संतासोबतच राहतो, मग त्याला वैकुंठात करमत नाही. प्रमाण देऊ नका. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. कशामुळे राहिला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. त्याला वैकुंठात काही कमी आहे का, सगळं आहे ना. तरी सुद्धा तो संतांच्या घरी राबला, त्याचं कारण त्यांचा अधिकार होता. तशी पात्रता तुकोबरायची होती, म्हणून तुकोबरायचा गाथा तारला. म्हणून तुकोबरायला न्यायला विमान आलं, आणि प्रयाण काळी देवे विमान पाठविले. ही हरिदासाची ताकद सांगतोय मी. म्हणजे हरिदास झाल्यावर देव किती त्याचं काम करतो. आता मृत्यू समयी सुद्धा तुकोबराय म्हणले नाही, मला या देहाला काळ माझ्या जवळच येत नाही म्हणले. काळ गुलाम सलाम, लांबूनच काळ बघायचा आणि चलत राहायचा. तुकोबरायकडे बघण्याची हिंमत नाही कुणाची. अहो जगा काळ खाय, पण आम्ही माथा दिला पाय, त्याच्या मुंडक्यावर पाय दिलाय तुकोबरायनं. काळ म्हणला माझी हिंमत नाही बाबा, सगळ्या जगाला मी खातो, पण एक बुवा असा आहे देहूचा, त्याला न्यायची माझी हिंमत नाही. देव म्हणले ते तुझ्या कामाचं गिराईक नाही म्हणले, ते माझा ज्ञानी त्वात्मेव मे मतम, माझा आत्मा आहे म्हणले. तुकोबराय कोण आहे, माझा आत्मा आहे, आणि त्याला तुझी हिंमत नाही म्हणले, त्याला मलाच जावं लागते. म्हणून तोरा झाली. म्हणून प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, आणि मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संत तोषविले. सदेह वैकुंठाला गेले तुकोबराय. म्हणजे देह काळाच्या ताब्यात दिला नाही. हे कशाची ताकद आहे, विष्णुदास झाल्याची. म्हणून सर्वांनाच विष्णुदास व्हावं वाटतं, त्या लक्षणात यावं लागतं, ती वृत्ती तयार करावी लागते. आणि त्यासाठी महत्व कशाचं आहे, विष्णुदास होण्याचं. आणि एकदा तो कायेनं वाचेनं आणि मनानं विष्णुदास झाला की काय फायदा होतो, काय झाला
काय महाराजाचं नाव काय? बाळू महाराज. हा, छान आवाज खूप सुंदर आहे. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आता आपली गाडी हायवेवर आली, आता लागली हायवेला, आता अडचण नाही. आता चौथा आणि पाचवा गेअर टाकला तरी जमतं. इथं पहिल्या आणि दुसऱ्याच गेअरमध्ये खट 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 करून गेअर बॉक्स जायचा धंदा आहे की नाही? खरं सांगायचं म्हणजे खोटं बोलायचं नाही. पण आता चौथ्या पाचव्या बी गेअरला गेला तर काही अडचण नाही. तुकोबराय हायवे लागला. तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, काया वाचा मने झाला विष्णुदास आणि काम क्रोध त्यास बाधितिना. दोन तुकड्यामध्ये एका तुकड्यात विष्णुदास कसं व्हायचं सांगितलं पहिल्या चरणातल्या पहिल्या तुकड्यात, आणि त्याच्या उत्तरार्धात सांगितलं की त्याचा फायदा सांगितला. काया म्हणजे देह शरीर, वाचा आपली वाचा वाणी, काया वाचा, आणि मने म्हणजे सगळ्याचा बॉस कोण असेल तर कोण आहे? सगळ्या शरीरावर ज्याची सत्ता चालते ते आपलं मन आहे, बॉस आहे ते. मग मन, आता काया वाचा मने तिन्ही त्याला द्यावे लागतात. फुकट देव राबत नाही. फुकट म्हणण्यापेक्षा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अहो सर्वस्व घेतल्याशिवाय तो भेटतच नाही. काय म्हणायचं तुम्हाला? चिलिया बाळाला द्यावं लागलं तेव्हा चांगुनेला देव भेटला. कसली परीक्षा आहे? हरिश्चंद्राला स्वप्नात विश्वामित्राला राज्य दान द्यावं लागलं आणि चांडाळ्याच्या घरी राहावं लागलं तेव्हा देव भेटला. सर्वस्व घेतला. अभिमन्यूला बसा भाऊ, अभिमन्यूला आपलं बलिदान द्यावं लागलं. चक्रव्यूहात बलिदान दिल्यावर देव रडला आणि मग उचलून अलगत घेतलं ना, अभिमन्यू माझा आहे म्हणून सांगितलं. हे अभिमन्यूचं बलिदान आहे. देव रडविला त्या बाळानं. 16 वर्षाचं पोरग आहे, 16 वर्षाचं पोरग. ही कॉप्या करू करू बेजार. आज परीक्षा पेपरात बातम्या आल्यात बघा, 10वी 12वीची काही तर परीक्षा सुरू आहे आणि कॉप्या द्यायला पालकांची गर्दी, अशी बातमी आहे बघा. आता 16 वर्षाच्या पोराला एका पोरासोबत 10 जण कॉप्या पुरवायला, तवा पोरग पास होते. अशा वयात अभिमन्यू सर्व ज्ञानी होता आणि धर्मज्ञ होता. धर्मासाठी बलिदान दिले. 16 वर्षात ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे. कसलं ज्ञान असेल बघा. आता तुम्ही आपल्या पोराची ज्ञानेश्वर, आपल्या पोराचंही नाव आपण काय ठेवतो? ज्ञानेश्वर. पण ज्ञानेश्वरातल्या ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभव आहे, त्याला कळेल मला वाटत नाही. तुम्ही सांगा त्याला गीतेतले 2च श्लोक म्हणू द्या, आमचे 10 भऱ्या पारायण होऊन चुकतात. एक ओवी 100 भऱ्या म्हणतो आपण. किती वेळा डोळ्या खालून गेले असेल तरी सुद्धा कीर्तनात चुकते, मान्यच करावं लागतं, कारण ओघामध्ये होत. व्हायलाच नाही पाहिजे चूक. ज्ञानोबराय किती ज्ञानी असतील त्यांच्या ज्ञानाची खोली तपासा आपल्या आपण. जो 10वीला कॉप्या करून पास झालाय त्यानं ज्ञानेश्वर माऊलीला अगोदर वंदन करावं. का? उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आणि आले लोटांगणी चांग देव. 1400 वर्ष जगलेला एक महात्मा होता, योगी. तो काय साधारण होता का? योगी होता. असा योगी होता. देव सुद्धा अर्जुनाला म्हणतात तू योगी हो. तस्माद योगी भव अर्जुन तपस्युभ्योधिको योगी ज्ञानेभ्योऽपि मतोधिक कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. अहो मेल्याला जर मड त्याच्या पुढे आणलं, कुणाच्या? चांगदेवानं जर समाधी उत्थान केली, मेल्याला मड जर त्याच्या पुढे आणलं तर ते उठून चलत राहत होतं. ही कुणाची ताकद आहे? 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाची. म्हणून त्याला हसायचं काम नाही हो. बुवा बी कमी नव्हता, वाघावर बसायचा आणि हातात सर्पाचा चाबूक. चला बोला आता, हाय कुणाची केसी? हा किती बी दांडग्या मिशावाला इथं बसलेला माणूस असू द्या, आणा वाघ धरून, आणा वाघ धरून आणि सर्पाचा चाबूक आणा. आहो इथं सर्प दिसला म्हणलं तर माणसं मागं सरकत आणि फणा काढल्यास, आणि वाघाची नुसती बिबट्या फिरायलाही बी म्हणू देऊ अफवा. कसलेच रात्रीच्या कीर्तनालाही माणसं कमी येतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव. तसला महात्मा सुद्धा लोटांगण घालतोय ज्ञानोबरायला. म्हणून ज्ञानोबरायची एका ओवीत म्हणतात, तैशी दशेची वाट न पाहता
वैशियाच्या गावान येता बाळपणीच सर्वज्ञतावरी तया ते. त्यांना ज्ञान मिळवायची गरजच नाही, बालपणीच सर्वज्ञता. चला बोला आता, प्रल्हादानं पोटातच शिकलं, बालपणीच सर्वज्ञता. आद्य शंकराचार्य 12व्या वर्षी 8व्या वर्षी वेदशास्त्र पारंगत झाले, 12व्या वर्षी तर सगळ्या शास्त्रांचा अभ्यास झाला आणि जगलेच 32 वर्ष. असे तू हिमाचल फिरले. कोण? आद्य शंकराचार्य. कोण होते आद्य शंकराचार्य? आद्य शंकराचार्य ज्यांनी आपल्या वैदिक धर्माची पताका त्या काळामध्ये, जेव्हा कसलीच गाडी नव्हती, मोटार नव्हती, सायकल नाही, पायी फिरले. धर्मासाठी पायी फिरलेला महात्मा म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य, साक्षात शंकर. आणि ज्ञान म्हणजे ज्ञान राणा शंकरच. त्या काळच्या सगळ्या पंडिताईला भारत भ्रमण करून हरविले, 4 दिशेला 4 मठ स्थापन केले. कुण? आद्य शंकराचार्यानं. ज्वलंत ज्ञान, मूर्तिमंत ज्ञान, ते चालते ज्ञानाचे बिंब, अशा ओव्या त्यांच्यासाठी लागतात. असे ते ज्ञानी होते. ज्ञानी कोण? आद्य गुरु शंकराचार्य. त्यांचे अष्टक वाचा तुम्ही. शंकराचार्य म्हणतात, ह्या बी जगामध्ये काय करा? भगवत गीता किंचित धीता, गंगा जल लव कनिका पीता, सकृद पीयश्य मुरारी समर्चा, तस्यायम किं कुरुते चर्चा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षति डुंक्रूय करणे. ही चरपट पंचरिका वाचा म्हणजे आपले डोळे उघडते. त्याच्यात खूप सांगितले आद्य शंकराचार्याने. यावत जीवो निवसती देहे, कुशलम तावत पृच्छति गेहे, गतवती वायो देहा पाये, भार्या बिभ्यती तस्मिन काय. असे बरेच प्रमाण त्याच्यामध्ये पुढे पुढे आद्य गुरु शंकराचार्य आपल्याला उदाहरणं देऊन समजावतात. ज्ञाते तत्वे कस संसार, भज गोविंदम भज गोविंदम. अशा आद्य गुरु शंकराचार्य ज्यांनी पांडुरंगाष्टक लिहिलं, कृष्णाष्टक लिहिलं, ज्या ज्या देवासमोर गेले ते ताबडतोब देवाला नमस्कार केल्याबरोबर स्तोत्र म्हणत होते. असलं ज्ञान कशासाठी सांगतोय मी? आद्य गुरु शंकराचार्य. आपले मुलं आताही शंकरराव, टिक्कोजीराव, नारायणराव आहेत, नावं आहेत, पण त्यांच्यात यांच्यातला गुण नाही. म्हणून ज्याला बी विष्णुदास व्हायचे त्यानं कायेनं, वाचेनं आणि मनानं देवाची शरणागती, देवाची संपूर्ण शरणागती ज्यानं पत्करली तो विष्णुदास झाला. विठ्ठला विठ्ठला. आता फास्ट मध्ये सांगतो. आता शरीरानं तुम्ही कायनं म्हणजे काय? ही काया. आता मला सांगा, आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो. कशासाठी घालतो? या देहावर तुलसी पत्र ठेवलंय आपण, म्हणजे हा देह देवासाठी वापरायचा ठरविले. माळ घालणं म्हणजे, माळ घालणं म्हणजे केवळ मांस न खाण्यास नाही. मांस तर खातच नाही, मांसाहार करायचा नाही, मांसाहार वर्ज्य आहे. पण त्याच्या पुढचा फायदा असा आहे की माळ घालणं म्हणजे या देहावर तुळशी पत्र ठेवणं, म्हणजे हा देह देवाच्या ताब्यात देणं. त्याला म्हणायचं विष्णुदास. काया, काया चालू आहे आपली. पुन्हा वाचा, पुन्हा म्हणे. आता कायेनं विष्णुदास होणं म्हणजे देह जाओ अथवा राहो. हा, एकदा तुला देवा अर्पण केलाय, आता तुला सांभाळायचं आहे तर सांभाळ, मारायचं आहे तर मार, तारीशी अथवा मारीशी, तुला जे करायचं ते कर, तुझ्याच हातात आहे. देह जाओ 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 येती घडी, देह जाओ 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 येती घडी, देह जाओ 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 येती घडी, देह जाओ 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 येती घडी. शरण हरीचे, शरण हरीचे, शरण हरीचे नसोडी, पाय हरीचे, पाय हरीचे, पाय हरीचे.
दोन्ही प्रमाण बरोबर आहे. देह कशासाठी आहे मी सांगितलं, देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा आणि होईल आघवा तुका म्हणे आनंद, किंवा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, त्याच्या चरणावर दृढ भाव असेल तो झाला विष्णुदास, तो झाला विष्णुदास. मग काय न झाला विष्णुदास? पवित्र तुळशीची गळ्यात माळ घातली म्हणजे हा देह त्याला समर्पण केलाय. आता तो संसारासाठी फार वापरायचा नाही. किती वापरायचा? आसोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, किंवा संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, किंवा कीर्तन करावे वेळोवेळा. आता या देहानं इतर कामं कमी करायची, कमी म्हणजे चलत चलत होईल तेवढे संसारातली, पण मन काय करायचं? देवाकडे ठेवायचं. मग मन देवाकडे ठेवलं की देह दोन्ही कामं करतो, भजन बी करतो, त्याला सवय लावावं लागते. तुम्ही बघा, प्रत्येक माणसाला काही सवयी असतात, वाईट असतील की चांगले असतील. कुणाला बिडी तंबाखूची सवय असेल तर इथं कीर्तनात काही जणाला तंबाखू खाता येत नाही म्हणून थोडं बाजूला बसावं लागते. का? मधात जर तलब झाली तर काय करायचं? उठता येते का? नाही. म्हणून बिडी फिडीवाले जरा लांबूनच ऐकतात, आणि लई जवळ आल्यास पुन्हा पुढे बसता उठता येत नाही महाराजाच्या. बरं, ज्याची त्याची तलब. कशासाठी सांगतो मी? काय आपण त्या व्यसनाची एक दिवस सवय लावून जाते. मग अशा चांगल्याही सवयी आहेत, वाईटही. तसं या देहाकडून चांगलं काम करून घ्यावं लागतं. म्हणजे देह असा बदमाश आहे, ह्याला खा प्या मजा करा आवडते, खावे प्यावे ल्यावे. त्याचं असं आहे, नटावं वाटते खूप, पावडर लिपस्टिक येऊ तेव लग्नामध्ये हे ते बघा ना तुम्ही, परफ्यूम मारू मारू लोक, म्हातारे बी माणसं दाड्या गुटू गुटू लग्नात. अहो मागे सोनपेठला माझं कीर्तन होतं आणि परभणीला ती आर्ची येणार होती कोणत्या पिक्चरमधली, तर म्हातारी माणसं त्या आर्चीला बघायला ते आपल्या खासदार साहेबांना आणलं होतं, तुम्हाला माहीत असं स्टेडियमला. मग कीर्तनात संख्या कमी दिसल्या, मी म्हणलं कसं काय आज संख्या कमी आहे? म्हणले महाराज सगळे लोक इथून वाहनं करून त्या आर्चीला बघायला खासदार साहेबाच्या गाड्या होत्या. आता विचार करा, म्हणजे आपण कशाचे दास आहे? आपल्याला फक्त काय पाहिजे? खावे प्यावे मजा करा, खा प्या मजा, ईट ड्रिंक अँड बी मेरी. ही देहाला अशी सवय आहे. मग या देहाला त्याच्यातून काढून हळूहळू हळूहळू डहाळे डहाळे केतुलेनी एक वेळे, मग मार्गाचे नि बळे निश्चित ठाके. एकदम तो काय असा संपलवना सारिका, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांग केवी नरू पावे तैसा. माणसाला एकदम तसं होत नाही, म्हणून हळूहळू त्याला सवय लावा. काय ना दुसरं, आता फास्ट घेतो, वाचेनं. आता आपली वाचा गावाची चर्चा करील पण देवाची करीत नाही. लक्षात आलं? बघ, पण तुकोबरायला विचारा, तुकोबराय म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशे. मी म्हणले देवाशिवाय आता बोलणंच सोडून दिले. का सोडून दिले? बाकीच्या बोलण्यात म्हणले अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे, म्हणून बोलण्याची नाही, एका देवाविन काही, असं मी नियम केलाय म्हणले. म्हणून वाचेला सुद्धा मी तशी सवय लावली. वाचाही 4 प्रकारची आहे, वैखरी, परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी. 4ही वाण्या एकदा देवाला देऊन टाकल्या, काया वाचा. आता फार त्याचं विश्लेषण करीत नाही, वेळ कमी. मने, आणि सगळ्यात जर महत्वाचं असेल तर आधी मन देवाला देऊन टाका, मग हे बाकीचे मनानं येतात. काया बी येते वाचाही येते. पण Oh
तुमच्या आवाजालाही 100 मार्क आणि प्रमाणालाही 100 मार्क. कारण ठेवणीतलं प्रमाण काढले. तुकोबारायच्या हरिपाठातलं प्रमाण आहे. पंचरत्न हरिपाठात 5 हरिपाठ आहेत. आपण ज्ञानोबरायचा म्हणतो, पण तुकोबरायच्या हरिपाठातलं प्रमाण आहे कोणतं? मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. किंवा तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाती, मयेव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेश. मग निवशिष्यशी मयेव आता ऊर्ध्वम न संशय. तू मलाच येऊन मिळशील पुन्हा, ह्याच्यात काही संशय राहणार नाही. किंवा मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशशी युक्ते त्वम आत्मानं मत्परायणा. किंवा तोच मनुष्य आहे कोणता? जो माझं आचरण करतो. अशा पद्धतीनं देवाला मन देण्याविषयी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण काया वाचा आणि मनानं देवाची पूजा केली पाहिजे. नाही तर पूजेला बसतो, ध्यान असतं कुठं संसारात, शेतात, तिकडं ऊसाला पाणी लावले, गडी आलाय की नाही, की आमक्या 12 भानगडी संसारातल्या किती सांगावं तुम्हाला. संसारातल्या भानगडी सांगत बसण्यात इथं उगा आमचा वेळ. काय म्हणले प्रमाण? मनोमय पूजा, मनोमय पूजा हेची पडिये केशवराजा. हेची पडिये केशवराजा. किंवा पूजा ते करावी मनेची उत्तम. मनानं जी पूजा होते ती सगळ्यात उत्तम पूजा आहे. मानस पूजा म्हणतो आपण. हा, लौकिकाचे काम वा, लौकिकाचे काम आहे असे. अशा पद्धतीनं. म्हणून मनाचं थोडक्यात सांगतो, कारण मन सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कुणाला काही देता, महाराजाला जीव घालता, पण तुमचं मन देत नाही. तसंच देवाची भक्ती कराल, पण मन संसारात ठेवून करतात, हातचा राखून. बरेच माणसं मी बघतो हातचा राखून असतात. नाही महाराज, सर्वस्व जर अर्पण केलं तर त्यांना भीती असते, संसाराचं कसं होईल. पण तुम्ही ह्याचा विचार करीत नाही की देव म्हणतो तू सर्वस्व अर्पण करूनच बघ, आणि मला एकदा शरण ये, मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू एकदा मला सर्व भावे शरण ये. कसं? सर्व भावानं. वा, ते एकवटोनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली. छान ओळी सांगितली. योगक्षेमम वहाम्यम अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां. म्हणजे नित्य जोडलेला जो भक्त आहे त्याचा योगक्षेम. योग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त करून देण्याची जबाबदारी माझी आहे, आणि त्याच्याकडे जे काही वस्तू आहेत त्या सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. क्षेम, योग आणि क्षेम. योग क्षेमम वहाम्यहम, त्याची जबाबदारी देव घेतो. आणि असा भक्त तो कधीच नाश पावू देत नाही मी, कारण तो माझा भक्त आहे ना, वाया जाणारच नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हाशी, संत महंत सिद्ध ऋषी. असा एखादा दाखवा जो देवाचा भक्त आहे वाया गेला, असं होणारच नाही. नमे भक्त प्रणश्यती क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्व शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्त कधीच नाश पावत नाही. हे देवाचं वचन आहे, पुढाऱ्याचं नाही. हा, देह वैकल्याचा वारा, वा, देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा, झने लागेल या सुकुमारा.
आत्मबोधाची या पांजिरा सुये. वा, मनोनी आत्मबोधाची या पांजिरा. काय करतो देव? अहो त्याला कुंपण घालतो. कोणी जर त्याला काय अडचण आली, कुठलीच अडचण येऊ देत नाही, पण तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकणं महत्वाचं आहे. आपल्या इथवर आलं की त्याला मन अर्पण करा. आणि देवाची बी आवड काय आहे? धन आहे का? काय दिल्यावर देव तुम्हाला प्रसन्न होईल? देवही म्हणतो मला तुझं मनच दे. गोपी माझी अडचणी आहे की मला स्वर कळते, पण मला तुमच्यासारखं गायन येत नाही, भानगडी आहे. तरी पण असं नाही की मी त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहे. तुमच्या म्हणजे कलाकारांची, गायकांची, मला वाटते बलसेकर आहेत का? म्हणजे गायनाची मला आवड आहे. आणि ते एवढंही सोपं नाही. जसं पकवाज वाजवणं गायन हे कीर्तनाचे प्राण आहे. हे बसलेल्यांना जरी नाही कळालं तर महाराजाला लक्षात येते. एखाद्या गावात जर हे दोन बरोबर नसले तर तुमचं जर आऊत असं पालतं पडणारे बैल वळतात, त्यावेळेस जे शेतकऱ्याला त्रास होते तसं आम्हाला होते. काही बैल काय करतात? पालतं पडतात, त्यावेळेस शेतकऱ्याला खूप राग येते. बघा, शिवळवर वडतात, आऊत कानं तरी करतात, नाही तर इकडं तरी नेतात. हे असं बैलायला नाही तर गाव आलं की पळायचीच सवय असते. मग कसलेच किती कासरे वडा, हे असले बैल काही काही आडमुठा असतात, म्हणजे त्याला खोडील म्हणायचं आपल्या भाषेत. बरोबर खोडीला असतात, मालकाची बेजारी काढणार. एखादी वेळी जर बैल उधळला तर कसलाही मिशावाला मालक असतो गारच पडते. ते त्याच्या माग पळणच सोडून देते. जेव्हा घरी येईल तेव्हा येईल. विठ्ठला आपलं मात्र आता मेळ जमलाय. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष आणि शेव ब्रह्मरस आवडीने. घड्याळ बरोबर चालले का? हे हा, मग काय अडचण नाही. मग अडचण नाही. मग तुम्हाला आता मग इकडून अडचण नसल्यावर माझ्याकडून काहीच अडचण नाही. बघा, आता मनाविषयी थोडक्यात महत्वाचा विषय आहे. आपल्या शरीरावर नियंत्रण मनाचं आहे. आणि मनाचं ज्याच्यावर ताबा नाही तो माणूसच नाही. मनुष्य रूपेण मृगाश्चरंती, तो माणूसच नाही. त्याच्याकडे तप नाही, ज्ञान नाही, मनावर इंद्रियावर कंट्रोल नाही. केव्हाही खायचं, कसंही झोपायचं, कधी उठायचं, कुठलाच नित्य नेम नाही. काही नित्य नेमाविन अन्न खाये तो श्वास, कसलाच नित्य नेम नाही. अरे आज एकादशी आहे की, त्याला एकादशी नाही ना द्वादशी नाही, कसलाच नियम नाही. मग त्याला शास्त्र माहित आहे का? आपण किती सांगा, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिह अर्हसि. अरे शास्त्रानुसार आचरण करावं लागते. कशाचं शास्त्र महाराज? आम्हाला काहीच माहित नाही, कारण कधी त्याचा गंधच नाही असे माणसं सुद्धा आहेत. ज्यांना देवच कुठं आहे हे आणखी कळाला नाही. एवढं साधं गणित आहे की देव आपल्या शरीरातच राहतो. वशे मध्यभागी देव शरीरा, सर्वस्यच्या हम हृदय सन्निविष्टो. या बसलेल्याच्या प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, इतरत्र शोधूच नका. तुम्ही आपल्या हृदयावर हात ठेवा आणि हे हृदय कोण चालवतं एवढाच मनाला प्रश्न विचारा, आणि ते बंद पडल्यास आपली काय गत होईल? चले शरीर कोणाची येसते,
चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवे ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मग माणसाचे डोळे उघडतात. आणि ज्याचे उघडत नाहीत तरी मातेची अखोळे, दगड आला पोटासी, पावनी ठाव नरदेह, नुपजे नारायणी भाव. असा जर कोणी असल तर त्याला संत शिव्या देतात. सटविने नेला कैसा नाही म्हणतात. याला कशाला जगविलं, तेव्हाच न्यायला पाहिजे होतं. हे आपल्यालाही त्रास, घरादारालाही त्रास, समाजालाही त्रास, संतालाही त्रास. होऊ लागलेला सप्ता काही जण होऊ देत नाही. हे तरी मातेची अखोळे, दगड आला पोटास. करायचं तर नाही पण करणाऱ्याला आडकाठी घालते. आपण न वजे हरी कीर्तना, आणि का वारी जाता कोणा, त्याच्या पापे जाना, ठेंगना तो महामेरू. इतकं त्याला पाप लागत असते. एखादा कीर्तनाला जाऊ लागला तर त्याला मदत करावी, गाडीवर आणून सोडावं. एखाद्याला वाटलं जुन्या निळ्यात चांगला सप्ताह चालू आहे आणि म्हातारा माणूस आहे, असं बाबाची इच्छा आहे कीर्तन ऐकायची पण इथपर्यंत चलत येऊ शकत नाही, तर एखाद्या तरुणानं म्हणाय पाहिजे बाबा मी सोडून येतो, ते त्याला पुण्य लागतं. आणि कशाला कीर्तन, बसा की घरी हरी हरी करीत म्हणलं की त्याला एवढं पाप लागतं की ठेंगना तो महामेरू. हे सूत्रच माहीत नसतात. मग झालं, निघालेल्याला रोकायचं नाही कधी. आपण न वजे हरी कीर्तना, स्वतः जायचं नाही. आणि का वारी जाता कोणा, त्याच्या पापे जाना, ठेंगना तो महामेरू. असे पाप लागत असतात. नसती पातकं डोक्यावर घ्यायचे नाही. बसल्या बसल्या निंदा करायची नाही कोणाची. कोणी तिकडं दुनिया इकडली तिकडं हो, काय घेणं देणं नाही आपल्याला. तुमच्या वाचून काय अडलंय? आपण आपलं हरिनाम घ्यावं, आपण आपल्या चांगल्या पद्धतीनं जगावं. ज्याला जसं मातीत जायचे त्याला जाऊ जा. तयाचा मातेरा केला मुडे. एखाद्याला ह्या देहाचं मातेरच करायचं ठरविलं असेल तर आपण कशाला मनगटाला तेल लावायचे. करू द्या, कर, तुला नको का एकदा दोनदा सांगून बघायचं, संतांच्या भाषेत सांगायचं, तरीही त्याला स्वतःलाच विनाशकाले विपरीत बुद्धी. त्याला ऐकायचंच नाही मुळात आणि वितंडवाद करायचा. हरिदासालाच म्हणतो, काय झालं तुमचं भजन करून, काय झालं तुमचं पकवाज वाजून, दिवस रात्र गायन करता, तुमच्यापेक्षा मी बरा, असं श्रेष्ठत्व दाखवीत मिरवतो. त्याच्यासारखा पापी कोणी नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून एक लक्षात ठेवा, आपलं मन आपण देवाला अर्पण करावं. ह्याच्यात आपलं भलं आहे. शरण देवासी जाता भले, सर्व भावानं देवाला शरण. इथपर्यंत आपण आलो होतो. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. सर्व काळ देवाचं चिंतन आणि देवाला मन देणं ही गोष्ट. आता एक तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक कोळसा आहे, कोळसा. तो कोळसा मी जर ठरवलं ह्याचा रंग बदलायचा आहे, कोणतं साबण लावल्यास त्याचा रंग बदलल? किती साबण उगाळा, शॅम्पू भारी भारीचे लावा, त्याचा रंग बदललाय असं कुणाचा प्रयोग झालाय का सांगा मला. बदललाय? कुणा प्रयत्न करून बघितलाय का? कोळसा उगळावा तितका काळाच, त्याचा रंग बदलत नाही. तसं तुमचं आमचं मन विकारानं ग्रासलेलं आहे. बघा नीट आहे का? विकार, षडविकार. त्याच्यानंतर त्या ह्याच्यामध्येच देवाला भांडतात भक्त की देवा तू आम्हाला ही घोंगडी दिलीच नाही. षडविकार षडवैरी मिळून तापत्रय तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आभास कादिरी वांगुरी रे, आभास कादिरी वांगुरी रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आभास कादिरी वांगुरी रे, आभास कादिरी वांगुरी रे, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. देवा तू देतानाच आम्हाला चांगली घोंगडी दिली नाहीस, आपल्याकडे चांगली ठेवलीस आणि खराब घोंगडी आम्हाला दिलीस. आणि आता विचारतोस
कोळशाचा रंग बदलल का? कसा बदलल देवा? आम्हाला देतानीच घोंगडी कसली दिलीस तू? षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे, आणि नवा ठाई फाटोनी गेली ती तो आमाशी दिदली रे. आणि पुन्हा विचारतोस वरून, आणि तू म्हणलं की षडगुण षडगोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. तू चांगली घेतलीस, चांगले सद्गुणानं परिपूर्ण, आणि आम्हाला आदिदैविक आध्यात्मिक आदिभौतिक ताप लावलेस आमच्या माग. ह्या तापातून काय आम्ही वर येईना? संसाराच्या तापे तापलो मी देवा. आहो, संसाराच्या फजितीतच आम्ही निमे बेजार आहेत. गटांगळ्या खायलो, गोच्या खायलो. गोच्या खाणं माहित आहे? पाण्यात पडल्यास गोच्या खातात, ज्याला पोहता येत नाही. तसं आम्ही ह्या संसारात काय झालो? मरण भरे परी काय अवकळा आहे, तुला सांगू नाही देवा. कसा आहे संसाराचा धाक निरंतर आम्हाची, निरंतर आम्हाची. मरण भले परी, मरण भले परी अवकळायची. अशी अवकळ आहे आमची, विचारू नको. ज्याला बायको चांगली त्याचा तिला नवरा चांगला नाही. जिचा नवरा पिदाडा त्या पिदाड्याला बायको चांगला आहे, किंवा सगळं चांगलं तर लेकरं चांगलं आहेत. म्हणजे मरण भले परी काय अवकळा आहे. बरं, दोघांचे इकून तिकून विचार जमले जुळले, उद्या काय खावं ह्याची चिंता. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. सांगायचा पसारा म्हणजे काय? पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर वा राहो नेदी स्थिर एके ठाई निश्चळ. आम्हाला एका जागी संसार राहू देत नाही देवा, सारखा पळवतो. आज काय शेतातलं हे काम, उद्या काय त्याचं बाळात पण पोराचं लग्न, त्याला पोरगी कशी भेटते ह्याची चिंता, झालं तर लग्न नातू होतो की नाही ह्याची चिंता. अशा चिंता करण्यात चित्तेवर बसवावं लागतं शेवटला माणसाला, तरी त्याच्या चिंता संपत नाहीत. असा कोणी आहे का? नाही. मजा आता सगळ्या चिंता संपल्या प्रत्येकाला. इथं बसलं तर काही माणसाला आता अशी चिंता आहे की लवकर सोडतात की उशीर करतात महाराज, ही सुद्धा चिंताच आहे. बरं, उशिरा घरी गेलो तर बायको दार काढते की नाही, लेकरं पाणी देतात की नाही, ही सुद्धा चिंता आहे. म्हातारपणी मला कोणी विचारील का नाही, असलेलं धन उद्या राहील का नाही, पुन्हा मला धन मिळेल की नाही, चांगली पत्नी मिळेल की नाही, अशा बऱ्याच भानगडी आहेत. पोराला नोकरी लागल का, त्याचं चांगलं होईल का, सून चांगली भेटल का, भांडकुदळ भेटल, सगळ्या चिंता. मग ह्या सगळ्या चिंता त्याचं कारण आहे मन. मनाला एक असा विषय आहे, तुम्ही अंतकरण चतुष्टयात थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. मन बुद्धी चित्त अहंकार. तर ह्याच्यामध्ये चित्ताला तुम्ही जो विषय दिला ते चगळीत बसते. ते जाणून बुजून आंधळ आहे. कोण? ते जन्मजात भीत आंधळ आहे. कोण? चित्त. त्याला काहीच कळत नाही. तुम्ही दिला तो विषय चगळीत बसते. म्हणून आपण त्याला चांगला विषय द्यायचा. देवाचा विषय दिला की मग तुम्ही चिंतने तद्रुप्त. आणि त्याला संसाराचा विषय दिला मग ते तुम्हाला कुठं नेते? काय काय करीतो या मना, परीन ऐके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. मग ते काटाड्या बघत नाही, कुटुंबी पळत राहते. कोण? दरे दर कुठं आडवाट न पाहे, त्याला काहीच समजत नाही. कुणाला? मनाला. सैराट होते मन. कोण? हे मन. मग आता हे कोळशासारखं असलं मन षडविकारानं काम क्रोध लोभानं भरलेलं आहे. असा कोणी आहे का त्याचे काम क्रोध गेले तिथं? लोभ गेलाय, मद मत्सर अहंकार गेलाय? कुणाचाच नाही गेला. म्हणून तर आपण मर्त्य लोकातले मानव आहेत, ते घालवायचेत. आणि ते मनापाशी त्याचा रिमोट आहे. नीट बघा आता, रिमोट म्हणजे बॉस कोण आहे? ह्या सगळ्याला नाचविणारं मन आहे. मनात पहिल्यांदा संकल्प येते, मग ते तुम्हाला नाचविते त्याच्या तालावर. मनाच्या तालावर तुम्हाला इंद्रियाला नाचविते. मला
आम्ही काय केलं, काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही त्याच्यावर हा मार्ग काढला. ह्या कुटाण्यावर मार्ग काढावा लागेल ना. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही कुटाणा सांगितला, पण हे सावरायचा कसा? घरात बघा तुम्ही, पसारा करणं सोपं आहे, पण पसारा आवरायला बायाच्या नाकी नऊ येतात, आणि त्याच्यात टायमिंगला पाहुणे येणार असावं. मग तर अशी ह्यांची घाई गडबड होती, इथलं तिथं ठेवू का तिथलं तिथं ठेवू होतं. तसं पसारा करून बसतोय माणूस संसारात. येऊ येईन जाऊ येईन, नातवंडन येऊन तेऊन, हे पसारा आवरिता आवरिता पुन्हा मात्र माणसाची दमछाक होते माणसाची. म्हणून तर संताला म्हणावं लागेल की हे संसारच असा आहे, ह्याच्यात माणसाची दमछाक होते. पळवतो तो सारखा, स्थिर राहू देत नाही, बसूच देत नाही एका जागी. बसलात तुम्ही की साखरपत्ती संपले म्हणते बायको. एकच काय टाकते डोक्यात, पिल्लू सोडून देते कुठलं तरी. ते पिल्लू तुम्हाला नाचविते, आणि नाचवून नाचवून पुन्हा तुम्ही परत घरी आलात, झाला आता मोकळा झालो, आता झालं काम, की लगेच दुसरं पिल्लू, लगेच तिसरं पिल्लू. म्हणजे तुम्हाला एका जागी संसार बसू देत नाही. हा संसाराचा स्वभाव आहे, त्याच्यात तुमचा दोष नाही. तुकोबाराय म्हणले हा दोष कुणाचा आहे? राहो नेदी स्थिर एकेटाही निश्चळ. तुम्ही त्याला ठाऊकची आहे म्हणले संसार दुःखाचा, पण चित्ती सीन त्याचा वाहू नये. त्याला एक आम्ही केलं म्हणले. बरं, कसला बी मारका बैल असला तरी त्याला व्यसन घातल्यास थोडासा कंट्रोलमध्ये येतच असते. मग व्यसन कशी घालायची आहे का? आता हा जो कोळशासारखं काळं मन आहे, ते मन त्याचा रंग बदलायचा आहे, तर त्याला एकच पर्याय. तुकोबाराय म्हणले हा कोळसा जिथून आला, नीट आहे का, हा कोळसा जिथून आला तिथं टाकून द्यायचा, त्याचा रंग बदलतो. आता कोळसा कुठून आला? अग्नीतून आला, तर अग्नीत टाकल्याबरोबर त्याचा रंग लाल होतो. तुम्ही घिसड्याकडे कधी गेले का? ते भाता, त्याच्या पुढचे कोळसे बघा कसे असतात. भाता हलविल्यावर पुढचे कोळसे कसे होतात? लाल होतात. काळ्याचे लाल झाले, पांढरेच व्हावं असं नाही, रंग बदलायचा आहे फक्त आपल्याला. लाल करा का आणि कोणताही करा, लाल झाला की नाही. कोळशाचा म्हणजे मनाचा रंग बदलायचा आहे, तर मन जिथून आलं तिथं टाकायचं. मग मन आलं कुठून? देवा मन तू दिलंस, म्हणून हे आलेलं मन, आमचं मन तुझ्यात एकदा लावलं की मग आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. आता थोडं फास्ट घेतो कारण खूप वेळ कमी झाला. आता आणखी आपल्याला थोडं गाडी पळवावी लागेल, त्याच्यामुळे आता प्रमाण मी म्हणलं तर घ्या. आता मनाचं तुमच्या लक्षात आलं, मनाचा रंग बदलायचा असेल जिथून आलं तिथं टाका. मन देवाकडे लावा. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेमधरी. मग मन इकडे इकडे वळवळ करीत नाही. आता त्याला पक्का ब्रेक बसला. पहिला ब्रेक. दुसरा ब्रेक असा आहे की आपलं मन
जितक्याही विषयात विकारात पळते त्या विकारामध्ये मजा नाही हे त्याला एकदा कळालं पाहिजे. जसं गोपिकांना कळालं की जगात कशातच रस नाही, रामरसाची या चवी आन रस रुचती केवी, एकच असा रस आहे त्याच्यात चव आहे, बाकी सगळं बेचव आहे. हे कुणाला कळालं? गोपिकाला. म्हणून तर गोपिकांना आपलं मन देवाला दिलं. किती मन देवाला दिलं बघा. त्या जर गोपिका दही दूध घेऊन विकायला निघाल्या, प्रमाण म्हणू नका, थोडक्यात सांगू, विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती तद्याधिकं मोहवशाद ओचर गोविंद दामोदर माधवेती गोविंद दामोदर माधवेती. दही दूध विकायला जरी निघाल्या तर त्या आता दही घ्या दूध घ्या म्हणाव की नाही गावात फिरल्यास, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, इतकं मन देवाला अर्पण केलं. त्याला काया वाचा मने झाला विष्णुदास. देवाला मन देऊन टाकलं आणि एकदा देवाला मन दिलं की मग आता कोटी धावे मन. मग त्या गोपिका दही विकाल्यात का दूध विकाल्यात त्याचा विसर पडला. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे, असं म्हणू लागल्या. गृहे गृहे गोप वधू कदंबा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम. एका जागी जरी आल्या तरी पुण्य आणि नामानी पठंती नित्यम गोविंद दामोदर माधवेती. एकच छंद लागला, गोविंद गोविंद छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आता मला सांगा, साखर पाण्यात मिसळली एकदा, आता वेगळी होईल का? तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. मन एकदा देवात विलीन केलं, आता देवा तू आणि मी वेगळे नाहीत, आपण दोघं एकच आहेत. याला म्हणायचं अद्वैत तत्वज्ञान. विठ्ठला विठ्ठला हा, फक्त मी भक्त तू देव ऐसे करी कधीपर्यंत आहे? दोघात भेद आहे तोपर्यंत, म्हणजे द्वैतात भेद आहे. आणि अद्वैत म्हणजे आता अद्वैतात कसं आहे देवा, जरी तुझी घोंगडी वेगळी आहे माझी घोंगडी वेगळी आहे, पण एक करता येईल देवा. झोपताना एकची घोंगडी पांघरू हरी, काय करू? त्याच्या अलीकडलं मला आठवण झालं. एकची घोंगडी पांघरू हरी, मी तो पण जाऊ दे. वा, ह्याला म्हणतात स्मरणशक्ती. देवा आता काय कर, तू जरी मला घोंगडी वेगळी दिलीस आणि तुझी चांगली बी असू दे, पण झोपताना मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. मग काय भेद राहील तुझ्यात माझ्यात? तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. ह्याला अभेद ज्ञान म्हणायचं. हे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच देव आहे, मी वासुदेव तत्वता, ह्या तत्वापर्यंत जाणं त्याला म्हणायचं तत्वमसी. थोडक्यात सांगतो, तत्वम असी, तोच तू आहेस. हे जेव्हा ज्ञान होईल आपल्याला ते खरं ज्ञान आहे. आणि शाळेत आमच्याकडून मिळते ते खरं ज्ञान नाही, ती माहिती आहे तुम्हाला. इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी ह्या माहितीनं फारसा उद्धार होईल नाही, नोकरी लागेल, त्याच्या पुढे काही नाही. पण हे जे आत्मज्ञान आहे, जे यमाकडे जाऊन नचिकेतानं मिळविलं आणि यमाच्या दारात 3 दिवस उपाशी बसला. कोण? नचिकेता. कसलं पोरग बी बाणेदार असल. यमाची बायको आली, मालक घरी नाहीत, इथंच बसतो म्हणला. आणि मग यम आल्यास यमानं विचारलं काय पाहिजे तुला? मला आत्मज्ञान पाहिजे म्हणला. ते पोरगा असला म्हणजे तेजस्वी मुलगा होता, वाजस्रवा ऋषीचा मुलगा होता नचिकेता. त्यानं आत्मज्ञानच मिळविलं. ते तेव्हापर्यंत यमानं मध्ये त्याला भरपूर प्रलोभनं दिले, चॉकलेट दाखविले, याला भुलल त्याला भुलल. पण शहाणं लेकरू त्याला म्हणायचं जे कसल्याच खेळण्याला भुलत नाही, आईलाच आपल्याजवळ बोलवते. आई काय करते? स्वयंपाक करत करत असले बारके लेकर जास्त त्रास देऊ लागले की त्याला एखादं खेळणं टाकून आपला स्वयंपाक करून घेते, ती खेळत बसते आणि आईला विसरून जाते. तसंच आपलं आहे, संसाराच्या नादात आपण खेळत बसलो आणि कुणाला विसरलो? कुणाला विसरलो? का विसरलो नाही? खरं छातीवर हात ठेवून सांगायचं, देव स्मरणात आहे का? विसरलाय? बरं, थोडा थोडा आठवतो अधून मधून कधीतरी. जर एखादा टोला बसला की देव आठवतो, कधीतरी आठवतो. आपण म्हणतो त्याला आत्ता देव दिसले, म्हणजे कधीतरी दिसतो ते वेगळा. तसे देव दिसून फायदा नाही. दररोज माझ्यासोबत देव आहे. ममे वांशो जीव लोके सर्वस्व चाहम हृदय संनिविष्टो. अशी अनुभूती ज्याला आली, ती अनुभूती दररोजची असल्यास मग मी तू पण जाऊ दे दुरी, त्याला म्हणायचं काया वाचा म्हणे झाला विष्णुदास.
आता त्याचा फायदा आहे काम क्रोध त्यास बाधिती ना विठ्ठला विठ्ठला आता पुढचं उगं थोडक्यात सांगतो कारण 15-20 मिनिटं कीर्तन घेऊ मग सोडू 10:15 10:30 पर्यंत 10:30 हा मग काय अडचण नाही तू बसलेले झोपू नयेत 10:15 10:30 सोडतो घाबरू नका आणि ज्याला कुणाला मध्ये एखाद्याला लईच काय अडचण असेल तर जाऊ शकता काम क्रोध त्यास बाधितीनं हा महत्वाचा विषय आहे की कामानं क्रोधानं ह्या जगात कुणालाच सोडलं नाही ययाचे बंड कोण सांगते पुढचं ज्ञानेश्वरी वाचक ययाचे बंड जगावरी जगावर जर कुणाची सत्ता असेल तर कामाची आणि क्रोधाची कामाची कोतवाल याने नडले बेताची कामाची कोतवाल याने नडले बेताची हरिहराची अंगुगे तोभनारे जाची हरिहराची अंगुगे तोभनारे जाची जमाना वारवार उसी वेदाची खोतार तुरी सायधारा जाची द्वार मै बपद्वार 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 द्वार मै ह्या जगातले जे हायेस्ट देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेव ह्या सृष्टीला सर्जन करतो म्हणजे निर्मिती करतो त्याचं डिपार्टमेंट कुणाकडे आहे हे मॉडेल तयार करायचं काम थोडक्यात म्हणजे कुंभार ह्या जगाचा कुंभार एकासारखं एक मडकं आहे का इथं बसलेलं प्रत्येक मॉडेल अलग आहे कोणी नाकात असेल कोणी डोळ्यात अलग अलग मॉडेल बनवायचं काम कुणाचं आहे ब्रह्मदेवाकडे डिपार्टमेंट आहे ते त्याला तेवढं विचारायचं जाऊन जे ते जसं तुम्ही तहसीलमध्ये गेल्यास वेगवेगळे डिपार्टमेंट असतात त्याच्यानंतर पालन पोषण करायचं डिपार्टमेंट कुणाकडे आहे विष्णूकडे आहे राशन पाणी कमी पडलं तर कुणाला बोलायचं विष्णूचं मनगट धरायचं कसं काय आमच्या गावाला पाणी नाही राशन नाही कारण पोषितो जगाशी एकलाच त्याच्याकडे ते काम आहे आणि माणसं घेऊन जायचं काम कुणाकडे आहे भगवान शंकराकडे आहे म्हणून स्मशानात वास असतो बाबांचा भोले बाबा म्हणजे देवाचा देव महादेव सगळ्या देवातला श्रेष्ठ देव कोण आहे महादेव आहे महादेवाकडे संहाराचं काम आहे त्याच्या जर मनात आलं संहार करायचा तर एकदाच माणसं उचलील का एक एक उचलील हे तुम्हाला सांगता येणार नाही त्याच्या मनावर आहे त्याला जर राग आला आणि तिसरा डोळा जर उघडला कितवा त्याला 3 डोळे आहेत तिसरा उघडूच नाही उघडला तर मदनाला भस्म केलं होतं स्मशानात बी मी राहिलो तरी काम क्रोधाला त्रास देऊ लागला कोण मदन मदन म्हणला माझ्यात अशी ताकद आहे कसलाही तपस्वी असू द्या त्याला मी काम क्रोधाच्या अधीन करतो भगवान शंकर म्हणले जास्त हे करू नको माज आल्यासारखं वागू नको माझ्या समोर जर आला असतं जाळून भस्म करीन आणि शंकराला त्रास द्यायला सुरू केला कुणा मदनानं कामानं त्यावेळेस शंकरानं तिसरा डोळा उघडला आणि मदनाला भस्म केलं मदनानं कामाचे बाण चालविले होते तुम्ही बघत असताना किंवा वाचलं असं पण त्या कामाचे प्रहार बोथट झाले कुणावर आतापर्यंत कामाचे प्रहार मी सांगलो काम क्रोध त्यास बाधितीनं आता ह्यांनी विषयच काढलाय लांब लचक देवच धरले पहिल्यांदा माणसं दिले सोडून आणि आपल्या काय बंडू महाराज का बाळू महाराजांना माणसं सोडून दिले सगळेच बारके सारखे नकोच म्हणले चिल्लर गिरायक असले तर किती गेले की म्हणले वाहत हे असले बारके खेकडे किती वाहत गेले पत्ता नाही म्हणले मोठे देवच धरले त्यांनी म्हणून मी बी पटांगण धरलं जरा अर्धा तास हाय म्हणले ना पटांगण धरलं बघा आता कुणाची कथा आहे देवाची कथा सांगितली आहे आणि मी ते कामाची कोतवालकडे गेलोय का नाही अधिकार सांगवलो यांचा मग असे भगवान शंकर ज्यांचा अधिकार असा आहे की मदनाला भस्म करून टाकलं पण त्यांच्या सुद्धा पूर्व आयुष्यात कधी पूर्व आयुष्यात शंकर सुद्धा येडका मदन मध्ये एकदा अडकलेले आले धडक मारिली शंकरा गेला गवयाचा मातेरा
मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. हे कामानं ज्याला ज्याला गाठलं, कामाची कोतवाल, त्याची यादी आहे. वाली मुकला प्राणाशी. पुढचं काय त्याच्या? तिची गती झाली. तेची गती झाली वालीशी. त्याच्या आधी भस्मासुर मुकला प्राणाशी आणि तेची गती झाली वालीशी. अहो, भस्मासुर मोहिनीच्या मागे लागला, कामानं गाठलं. वालीला सुद्धा कुणाकुणाला नाडलं येडका मदन, पण येडका शुकदेवानं आकळून आणला. मला शेवटचं सांगायचं, पहिलं कोणीही सांगते प्रमाण म्हणून, पण शुकदेव एक असे आहेत की रंभेनं प्रयत्न करून बघितले. रंभा म्हणजे साधी अप्सरा, साधी नाही, अप्सरेमधली सगळ्यात भारी अप्सरा कोण आहे? रंभा आहे. स्वर्गातली रंभा. तिनं चॅलेंज स्वीकारलं. जसं शिवाजी महाराजाला मी मारतो असा विडा कुणं उचलला होता? अफजल खानानं. माझ्या पुढे शिवाजी महाराजाचा टिकाव लागणार नाही असं कुणाला वाटलं होतं? अफजल खानाला. पण प्रतापगडावर गेल्यावर झालं उलट. महाराजांना अफजल खानाचाच कोतळा बाहेर काढला आणि अफजल खान गेला. मग मात्र आदिलशहा बडी बेगम हादरली. एवढा मोठा बलाढ्य सरदार जो वाईचा सुभेदार होता, कोण? अफजल खान, त्याला मारलं. मग तसंच रंभेला वाटलं की मी काय करते, सहज असे शुकदेवासारखे महात्मे सहज मी तर त्यांना कामाच्या अधीन करते. म्हणून रंभा आली आणि आपल्या मोहानं, आपल्या वेगवेगळ्या हावभाव कटाक्षानं शुकदेव ध्यान करत असताना त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला. कुणं केला? रंभेनं. आणि जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी पडली नाही. जेव्हा तुम्ही एकांतात असाल आणि एखादी सुंदर स्त्री दिसेल, त्यावेळेस तुमची परीक्षा होईल वैराग्याची. शूराची परीक्षा रणांगणात, वीराची परीक्षा मरणात. तसं साधूची परीक्षा मरणात, सरणात, काय म्हणायचे ते म्हणा, भरपूर आहे. मग कुठपर्यंत आलं तर पुन्हा बाजूला जाऊ नये. आणखी इथले फाटे बघूनच मला वाटलं हायवे सोडू नये. कुठं आलं होतं? काम क्रोध लोभ. पण त्याच्यातलं काय चालू होतं? त्याच्यातली यादी चालू होती. त्याच्यातली रंभेचं चालू होतं. वा. मग रंभेच्या तेवढ्याही कामोद्दीपक सौंदर्याला शुकदेव भाळले नाही. म्हणून तुकोबराय सुद्धा काय म्हणले की असा शुक आहे कोण? जन्मताची संसार त्यजिएला सुखे, जन्मताची संसार त्यजिएला सुखे, तोची एक निष्कलंके तुका म्हणे, जन्मताची संसार त्यजिएला सुखे, तोची एक निष्कलंके तुका म्हणे. आणि निवडून काढले कामात कोण कोण अडकले नाहीत. काम क्रोध त्यास बाधितीना बाधले नाहीत. काम क्रोध लोभ ज्यांना बाधले नाहीत अशांचे फक्त 4 निघाले जगात. बाकीचे तुम्ही आम्ही सोडूनच द्या, ते काहीच नाही, मापातच धरायचं नाही. जगात फक्त 4 जण निघाले. कोण कोण? शुक, भीष्म, हनुमान आणि 4था कार्तिक स्वामी जान. यासी नाही बट्टा. बाकी सगळ्याला बट्टा. विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराज म्हणतात अशीही थट्टा भल्या भल्याशी लाविला. भले भले गेले म्हणले, जास्त नखरे करायचं काम नाही आपल्यासारख्यानं. फक्त आपण प्रयत्न करायचा. पण देवाची कृपा असल्याशिवाय काम क्रोधावर सुद्धा विजय मिळत नाही. त्याची कृपा लागते तर काम क्रोध लोभावर सुद्धा विजय मिळतो. पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. बघा, धर्मामध्ये जोपर्यंत आपल्याला बुद्धी आणि आपल्या प्रयत्नाला वाव आहे तोपर्यंत धर्म टिकून राहतो. फक्त सगळं देवावर ढकलून मोकळं व्हायचं नाही. प्रयत्न आपल्याला करायचे आणि बुद्धिवाद धर्मात आपल्याला आणायचा. म्हणजे आंधळा धर्म नको, पांगळा धर्म नको, अंधश्रद्धेतून देव नको, तर देव माझ्या बुद्धीतून मला समजून घ्यायचा आहे. बुद्धिवाद म्हणजे काय? बुद्धी प्रामाण्य मानणं. मला बुद्धीत तो समजला पाहिजे. हे तत्वज्ञानाचं अधिष्ठान माझ्या भक्तीला पाहिजे. केवळ भक्ती करतोय पण कुठलंच तत्वज्ञान नाही. ती अशी एखादी नौका, आता तुम्ही हे तराप्यातून मला पलीकडे सोडतात, ते तराप्यावाला बरोबर नेतोय, पण एखाद्या दिवशी तो नावेत जर नसला तर नाव वाऱ्यानं कुणीकडेही जाऊ शकते. तसं आहे. तत्वज्ञानाचं अधिष्ठान आपल्या संप्रदायाला असलं पाहिजे. म्हणून वेद, उपनिषद, गीता, शास्त्र, पुराण हे आपलं तत्वज्ञानाचं फाउंडेशन आहे. फाउंडेशन जेवढं मजबूत तेवढी इमारत मजबूत. आणि फाउंडेशन सहित इमारत हालू लागल्यास त्याच्यात कोणी राहील का? म्हणून ज्या धर्माचं फाउंडेशन मजबूत आहे, सनातन वैदिक धर्म आहे आपला,
आणि तोच संप्रदाय आपल्याला आपल्यापर्यंत आलाय. संप्रदाय सकळाचा येथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकचारी भागवत ते गुज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशिले. पुढे बाबाजी चैतन्य तुकोबरा आपल्यापर्यंत आला. आता हा संतांनी ही ज्ञानगंगा आपल्यापर्यंत आणले आणि आपण जर डुलक्या खाऊ लागलो तर एकदा विठोबा रोकमाई भजन घेण्याची आवश्यकता आहे. विठ्ठला विष्णुदासानं जर देवावर विश्वास ठेवला तर देवाचं सगळं ऐश्वर्य तो भोगू शकतो. विश्वास तुकारी स्वामी वारीचा विश्वास तुकारी स्वामी वारीचा विश्वास तुकारी स्वामी वारीचा विश्वास ज्यानं संपूर्ण विश्वास देवावर टाकला. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. परमार्थात जर मुख्य भांडवल काय असेल तर ते आपला विश्वास. विश्वासच तुम्हाला तारणार आहे आणि अविश्वासच तुम्हाला मारणार आहे. बघा लक्षात येते. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. नाथ महाराज म्हणतात हरिपाठ. व्यर्थ आपुली वाचा सिनवू नये. जो क्रोधी आहे अविश्वासी आहे त्याला कुठलंच फळ मिळत नाही. पण जो विश्वासी आहे तो मात्र विश्वासू आहे. देवावर ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याला तुकोबरा अभंगाच्या ध्रुव चरणात म्हणतात की विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कवरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठाला 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 विठाला. मग असा विश्वासी तोच करी स्वामीवरी सत्ता. देवावर ज्याची सत्ता चालते त्याच्यासाठी मुख्य भांडवल काय? विश्वास असणं. मग असा विष्णुदास ज्याचा देवावर पूर्ण विश्वास आहे तो विष्णुदास देवावर सुद्धा आपली सत्ता गाजवतो. बघा आता एखादी पतिव्रता जर बाई असेल कुणाचा अधिकार काय माहित आहे का? नाही. अहो एकदा इंद्राचं विमान आलं होतं कांतीपुरी नगरीमध्ये फुलं चोरून न्यायला. कुणाचे? रुक्मांगद राजाची. कसली नगरी असेल. इंद्राला हेवा वाटला आणि इंद्र म्हणला त्याच्या नगरीत एवढे चांगले फुलं आपल्याला घेऊन या. एकदा दोनदा नेले राजाला फुलंच नाहीत. दुसऱ्या दिवशी राजानं सेवकाला सांगितलं रात्रभर जागरण करायचं आणि फुलाची चोरी कोण करत आहे त्याची खबर उद्या मला आणून द्यायची.
तर रात्री पहारेकरी जागे झाले तर रात्रीच्याच विमान लँडिंग झालं. कुठं? विमान म्हणल्यावर माणसं कान टाव करायला सध्या. अजित पवार पासून विमान म्हणलं की कान टाव करायला नको बाबा. म्हणजे एखादी दुर्घटना झाली की माणसं जरा खडबडून जागे होतात. ते विमान लँडिंग केलं कुठं? त्या मळ्यामध्ये. कुणाच्या? रुक्मांगद राजाच्या. आणि आणलंय कुणा विमान? इंद्राच्या सेवकांनी. आता इतके दिवस चोरी करायला बरं वाटलं, पण रुक्मांगद राजाही पुण्यवंत होता. एकादशीचं व्रत एकटा करीत नव्हता. त्याच्या गावात असा माणूस नाही, अशी स्त्री नाही, असा मुलगा नाही, जन्मलेल्या बालकापासून मरायला टेकलेल्या म्हणजे फाउंडेशन सहित हालालेल्या म्हाताऱ्या सहित सगळे एकादशी व्रत करायचे. त्यांना दौंडीच दिली होती. बिन एकादशी करणाऱ्याला राज्यात राहण्याचा अधिकार नाही. सगळे एकादशी करायचे, सगळे माळकरी, सगळे वारकरी, सगळे पंढरीची वारी करणारे. कसला राजा असेल बघा. आणि राजा असल्यावर राजाच्या पुढी सत्तेपुढी शहाणपण चलतंय का? आणि कोणी जर दिसला बिन एकादशीच्या दिवशी निराहारी न राहता हे व्रत न करता तर त्याला शिक्षा असायची. आता एवढा पुण्यवान राजा, विमान त्याच्या दारात म्हणजे त्याच्या आले. राजा झोपलेला पण सेवकांनी पाहिलं. पण योगायोग विमानात झाला बिगाड. तांत्रिक बिगाड झाला. विमानच उड्डाण घेईना. फुलं घेतले, गोळा बी करू दिले पहारेकऱ्यांनी आणि मनगटाला धरलं. पण ते पायलट कितीही बघू लागला विमान उडवायला, विमानच उडना. बसलं बिघडून. इंद्र वाट बघायला वरी विमान खाली कसं राहिलं आणि खालचा पायलट घामागरज झालाय, घाम सुटलाय त्याला. विमानात तांत्रिक बिघाड. कस काय बिघाड झाला आता काय माहित? बिघाड कशामुळे झाला त्याचं कारण शोधू लागला. राजानं धरलं, त्याला नेलं, विमानच उडना. सगळ्या मग पायलटा सहित राजा पुढे जाऊन लोटांगण घातलं. महाराज आमची चूक झाली ना, आता आम्हाला वापस स्वर्गाला जायचं, कसं जावं? म्हणले आम्हाला काय माहित, तुम्ही तुमचं विमान घेऊन जा. नाही म्हणले ह्या विमानाला एक आट आहे. म्हणले हे इंद्राचं विमान आहे, साधारण नाही. तुमच्या गावात जर एखादी पतिव्रता माय माऊली असेल, तुमच्यासाठी सांगायलो जरा ऐका. एखादी पतिव्रता स्त्री असेल आणि तिनं जर ह्या विमानाला स्पर्श केला तर विमान उडल, अन्यथा विमान उडणार नाही. बरं या माझ्या गाठीच्या गोष्टी सांगायलो का? पावनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले फळ जाण त्याचे. वाचा तुम्ही. नाथ महाराजाचा प्रसंग आहे. नाथ महाराजाच्या गाथ्यात पण ह्याचा उल्लेख आहे. आता काय करायचं? आता शोधाशोध सुरू झाली. एखादी तरी पतिव्रता आहे का गावात? एक धोब्याची स्त्री पतिव्रता निघाली. तिनं विमानाला हात लावल्याबरोबर विमानानं उड्डाण घेतलं. मी कशासाठी सांगालो? पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एखाद्याची सत्ता देवावर चलते, तसं विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. मग विश्वासाची जाती, धन्य 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 विश्वासाची तेथे वसती देवाची. म्हणजे विश्वास असला की तिथं देव असतोच. म्हणून देवावर विश्वास आहे. आता मी सांगतो की विश्वासी तो करी देवावरी सत्ता. त्या पतिव्रतेची जशी
स्वामीवर म्हणजे सत्ता आहे, तशी देवावर सत्ता आहे. देवावर अनुसया मातेची सत्ता देवावर झाली. तिन्ही देवाला छोटे छोटे 6 महिन्याचे बाळ करून ठेवले. कुणाला? ब्रह्मा विष्णू महेश. आणि मग दत्त रूपानं आपल्या पोटी जन्म घ्यायला लावला. ही सत्ता कुणं गाजवली? अनसुया मातेनं. अत्रि ऋषीची पत्नी अनसुया. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, आणि सकळ भोगिता होय त्याचे. त्याचा त्याचे एकच. एक वचनी घेतलं तर त्याचा. आता मी कशासाठी सांगालोय? ज्याचा विश्वास त्याची देवावर सत्ता. आता ह्याचं जास्त विश्लेषण न करता थोडक्यात तुम्हाला 2-4 उदाहरणं कळाली. तर मग त्या रुक्मांगद राजानं, त्याला कळालं की एकादशीत एवढं पुण्य आहे. त्या बाईला विचारलं, तू एवढी पतिव्रता कशी? तिनं सांगितलं, मी पतीची सेवा करते, एकादशी करते. मग गावात दौंडी दिली. त्याचा परिणाम असा झाला, रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. सगळं गावच वैकुंठाला गेलं. आता आतापर्यंत एखादा काही एकादेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. सगळा गावच वैकुंठाला. सगळा गाव वैकुंठवासी, वैकुंठाचा अधिकारी झाला फक्त एका एकादशी व्रतानं. विठ्ठला विठ्ठला म्हणून विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. मग आता एखादी चांबाराची बी मुलगी असली, राजाला पसंत पडली, राजानं केली, दुसऱ्या दिवशी तिला चांबारीन कोणी म्हणत नाही. म्हणजे जातीवाचक नाव मी घेतलं नाही. उगा एखादी साधी कन्या केली, दुर्बळाची कन्या धरा, कुणाला राग येऊ नये. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची. हे बरं आहे की नाही? कुणाचं जातीवाचक नाव नको. म्हणजे सांगण्याचा उद्देश वगात कुणाचा मला हे दुखवायचं नाही. पण त्याचा उद्देश काय आहे की उद्या त्या बाईला, आता तू कोण्या कुळातलेस, कोण्या जातीतलेस किंवा दुर्बळ आहेस म्हणील का? आता ती राजाची राणी झाली. मग सगळं ऐश्वर्य जसं ती भोगते, तसं सकळ सत्ता, विश्वासी तो स्वामीवरी सत्ता, आणि सकळ भोगिता होय त्याचे. हे मला सांगायचं. आता त्या राजाच्या राजवाड्यात जे बी भोग आहेत ते तिला मिळणार का नाही मिळणार? अहो, ती राणी झाली. आता दासी तिच्या सेवेला आल्या. कालपर्यंत साधी मुलगी, आज राणी झाली. दासी होती परिराया शिरतली, मागील ती बोली बोलल ये, मागील ती बोली बोलल ये, मागील ती बोली बोलल ये. दासी होती परिराया शिरतली, मागील ती बोली बोलल ये, मागील ती बोली बोलल ये. आता मागचं बोलायचं नाही. माग काय होती, मागील ते बोली. दासी होती का, कोणत्या जातीची होती का, दुर्बळ होती, काही नाही. आता ती तुझ सवे आम्ही अनुसरलो अबळा. आता देवा आम्ही तुला अनुसरलो. अनुसरल्यावर बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता. आता आम्ही कशा झालो? व्यभिचारात्मक जे अभंग आहेत त्याच्यात तुकोबराय म्हणतात, बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता. पुढचं काय? हा नाही, व्यभिचारी अभंगामधलं मी बोलतोय. त्याच्यामध्ये आहे, हा, घररिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. वा विठाला विठाला. वरिले सावळे परब्रह्म. मग आता मात्र आम्हाला कोणी काही म्हणा, आता आम्हाला घेणं देणं नाही. कारण आम्ही चित्त कुणाला दिलं? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने नाही. देवानं आमचं चित्त हरण केलं, असं ती व्यभिचारात्मक रूपानं स्त्री म्हणते. आम्ही काय केलं? चित्त आता त्याला दिलं. दिल्यावर आम्ही त्याच्या झालोत. आता घरी जायाची उरी कृष्णी ठेवली नाही, असं काहीतरी त्याची सुरुवात आहे, शेवट आहे. अशा पद्धतीनं विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. मला हे सांगायचं, सकळ भोगिता होय त्याचे. आता कृष्णानं 16,108 बायका केल्या. कृष्णाचं ऐश्वर त्यांना भोगायला मिळालं. मग ज्यानं स्वामी आपला करून घेतला त्याचं ऐश्वर त्याला. मग त्याचं ऐश्वर काय? त्याच्यापाशी काही कमी आहे का? समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. त्याच्या घरी काही कमी आहे असा विषय नाही.
आपल्या इथं पोहे आणले तर शेंगदाणे नसतात, शेंगदाणे आणले तर डाळ नसतं. पण सकळ संपदा ज्याच्या घरी आहे अशा देवाची सत्ता त्या भक्तालाही उपभोगायला भेटते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. बघा ना तुम्ही, अवघी सत्ता तुका म्हणे सत्ता आणि अवघी आमुचीच आता. आता आमची तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाता आला घाव डाव. आता आमच्या हातात डाव आला. जसं आता इलेक्शन झाले, रमेशराव आले की नाही, आलेत का? नाही. तुका म्हणे सत्ता आणि अवघी आमुचीच आता. वास्तविक महागावकरांना तुमच्या गावचाच उमेदवार मिळाला, त्याच्याबद्दल उमेदवाराचं बी अभिनंदन. तुम्ही सर्वांनी त्यांना साथ दिली. आणि रमेशराव आलेत का नाही? मला वाटतं गोविंदराव नाव आहे का त्यांचं? पत्रिकेवर नाव गोविंदराव बघितलं. हा बरं, गोविंद काय आणि रमेश काय, देवाचं नाव आहे. बरं झालं. आणि सत्ता मिळाली, तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं. आणि आजचं सौजन्य नाव काय म्हणले तुम्ही? आम्हाला इथं बोलवण्यासाठी ज्यांनी मदत केली, मारुतराव सुके आणि रोहिदासराव सूर्यवंशी. वा, मारुतराव आम्ही जेवण केलं सोबत, आणि रोहिदास सूर्यवंशी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ निळा. असं नाही की हे दोघं जरी प्रमुख असले, आता सावकार जरी पुढे असले मारुतराव, तर ह्याचा अर्थ असा आहे का की ह्यांचं नाव काय म्हणले सूर्यवंशी आपले? रोहिदासराव. ती कमी नाही, हरिश्चंद्राचे पुत्र आहेत रोहिदास म्हणजे. आणि तुमचं सगळं गावच धार्मिक आहे. वैयक्तिक नामोल्लेख करणं मलाच आवडत नाही, परिहारात 15 मिनटं घालणं तर बिलकुल आवडत नाही, कारण हेच होत नाही. आणि तुमचे नावं, तुमचे पुन्हा प्रत्येकाचं वर्णन, एक लक्षात ठेवा, वर्णन मोजकं असावं, 1-2 मिनिटात परिहार असावा, एवढ्या मताचा मी आहे. आणि इथं एकदा उभा राहिले की भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, नाही तर कंबर बांधू नये, खाली बसावं. विठाला विठाला. नाथ महाराजांना जी कीर्तन परंपरा घालून दिले मर्यादा, त्या मर्यादित कीर्तन करावं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. असं जर येत असेल तर करावं, नाहीतर मग कीर्तनाची मर्यादा भंग होते. म्हणून आम्ही काही गोष्टी टाळतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की कोणी आम्हाला जवळचा आणि कोणी आम्हाला लांबचा. जवळ लांबचा विषय नाही, आपण सगळे विष्णुदास आहेत. विष्णूकडे जाण्याचा प्रयत्न करा. आणि या सप्ताहातून काही कल्याण होते का, काही उद्धार होतो का? नाही तर सप्ताह केल्याचं काही फळ, एखादा तरी माणूस सुधारला कीर्तनातून तर त्याचं फळ आपल्या हाताला आलं म्हणायचं. काहीतरी डोक्यात प्रकाश पडला तर तुम्ही दिलेला वेळ सार्थकी लागला आणि महाराजाची केलेली बडबड सार्थकी लागली. कारण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. आमचाही उपदेश नाही, आम्हाला जे कळालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. विठाला विठाला. फक्त अर्थ सांगतो आणि मग कीर्तन सुटेल. तिसऱ्या चरणात म्हणजे शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, ज्याला कुणाला, आता ह्या चरणाचं विश्लेषण होणार नाही, वेळ संपलाय. ज्याला कुणाला, मी मगाच सांगितलं, देव आपल्या चित्तात बसवायचा तर चित्त निर्मळ करावं लागेल.